नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या SJ अकॅडमीच्या कंबाईन परीक्षेच्या टेस्ट सिरीजमध्ये. आणि या टेस्ट सिरीज मधला जो पेपर क्रमांक 1 आहे तर तो अर्थातच आपल्याला सर्वांना माहिती आहे कंबाईनचा पेपर, आयोगाच्या धर्तीवरती 100 प्रश्न आणि 100 गुणांचा. तर हा पेपर आहे ज्यामध्ये 7 विषय वेगवेगळे समाविष्ट आहेत, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, त्यानंतर आपला करंट अफेअर्स आणि रिझनिंग. तर असे 7 विषयांचे आपल्याला 100 प्रश्न आहेत, ज्यामध्ये खरं तर 15-15च्या हिशोबाने केले तर 105 व्हायला पाहिजेत, परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे राज्यशास्त्राचे 10 प्रश्न त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळं ते 5 प्रश्न कमी झाल्यामुळे 100 गुणांचा आपला पेपर या ठिकाणी आहे. आता हाच पेपर जो आहे तो आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेच. आणि पहिल्या पेपरचं जे एक्सप्लेनेशन आहे आणि पेपर आहे हा आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवलेला आहे, पण पेपर 2 ते पेपर 10 हे जे आहेत ते लॉक्ड असणार आहेत. आणि आपल्या SJ अकॅडमीच्या ॲपची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेच आणि ह्या व्हिडिओच्या, आणि ती पण तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. आणि तो जो सगळा भाग आहे 10 पेपरचा तो तुम्हाला ॲपवरती मिळणार आहे. ठीक आहे. आता ज्यांनी पेपर ऑलरेडी सोडवलेला आहे आणि काही क्वेश्चन्स मध्ये अडचणी आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी या पेपरचं विश्लेषण देत आहोत. चला तर पेपर क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघूया. तर हा 2022चा आपला पेपर आहे. तर पेपर क्रमांक 1 ओके. पहिल्या पेपरचे जे पहिले प्रश्न आहेत हे पहिले प्रश्न आहेत आपले इतिहास या विषयाचे प्रश्न आहेत. तर लेट अस सी काय काय प्रश्न आहेत आणि त्यांचे उत्तर काय काय आहेत. चला, पहिला प्रश्न आहे 1910 मध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची निर्मिती करून गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा पहिला शिक्षण सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली. आता पहिला शिक्षण सदस्य म्हटलं की कायदा सदस्य आठवतो आपल्याला, बरोबर? कोणता? लॉर्ड मेकॉले, बरोबर. पण शिक्षण सदस्य विचारलंय आणि इसवी सन पण दिलेला आहे 2010. तर हे वाचण्यात तुमच्या असणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे काय? हार्कोर्ट बटलर आहे ना. आता हे जे सॅडलर होते हे सॅडलर कोण होते? तर कोलकाता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1917 मध्ये आयोग नेमण्यात आला होता. तर तो आयोग कोणता होता? सॅडलर आयोग हा आयोग होता. ठीक आहे. तर ते सॅडलर काही या प्रश्नाचं उत्तर नाही. गोपाळकृष्ण गोखले असं वाटू शकतं की ते शिक्षण सदस्य होते, पण नाही, हे पण याचं उत्तर नाही. सच्चिदानंद सेनाचा तर संबंधच नाही. त्यामुळं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हार्कोर्ट बटलर. ओके. चला, प्रश्न दुसरा. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी होत्या असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. तर बघूया. अ ब क ड 4 जण दिलेले आहेत. देवेंद्रनाथ टागोर, त्यानंतर दिलेले आहेत मथुरानाथ मलिक, ताराचंद्र चक्रवर्ती, कालीनाथ रॉय. आता आपल्याला हे माहिती असेल की ब्राह्मो समाजाची जेव्हा स्थापना झाली अर्थात राजा राम मोहन रॉय हे त्याचे प्रमुख होते, बरोबर. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये कोणाची एंट्री झालेली बघायला मिळते? देवेंद्रनाथ टागोर आहे ना. आणि त्याच्यानंतर कोण आलेत? केशवचंद्र सेन, राईट. मग केशवचंद्र सेन यांनी काय केलं नंतर? काय साधारण ब्राह्मो समाज वगैरे आला आणि त्यांच्या आधीचा जो होता देवेंद्रनाथ टागोर यांचा तो आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. मग देवेंद्रनाथ टागोर हे कालांतराने ब्राह्मो समाजाला जॉईन झालेले बघायला मिळतात. म्हणजेच काय? देवेंद्रनाथ टागोर हे स्थापनेच्या वेळी त्याच्यामध्ये सहभागी नव्हते. बाकीचे जे 3 लोक आहेत हे सहभागी होते. तर अ वगळा लगेच उत्तर मिळेल आपल्याला. देवेंद्रनाथ टागोर हे सुरुवातीच्या स्थापनेच्या वेळी सदस्य नव्हते. अ वगळला हे उत्तर नाही. अ वगळला. वरील सर्व मध्ये पण अ आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली उत्तर काय मिळतं? पर्याय क्रमांक 3. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा. 1906 साली स्वदेशी कोऑपरेटिव्ह कंपनी काढण्यात कोणी पुढाकार घेतला? ठीक आहे. आता 1906 म्हणजे काय? स्वदेशीचं आंदोलन आहे त्या काळामध्ये, बरोबर आहे. 1904-05 पासूनच हे आंदोलन पेटलेलं होतं आणि तिकडे बंगालची फाळणी वगैरे जाहीर झालेली होती. लॉर्ड कर्झन याच्या विरोधात जनता एकवटलेली होती, बरोबर. त्या काळात कोऑपरेटिव्ह कंपनी काढण्यात कोणी पुढाकार घेतला? तर याचं उत्तर काय आहे? लोकमान्य टिळक यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतलेला बघायला मिळतो. अरविंद घोष नाही. ॲनी बेझंट तर म्हणजे त्यावेळी ते इतक्याशा ऍक्टिव्ह झालेल्या नव्हत्या. 1906-07च्या नंतर त्या ऍक्टिव्ह झालेल्या बघायला मिळतात. बाबाराव सावरकर यांचा तर ह्या अशा कोऑपरेटिव्ह कंपनीशी काही संबंध नव्हता. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 4 नंबर. मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनचे सचिव कोण होते? है ना. तर याला MAO असं नाव होतं, है ना. MAO म्हणजे काय? मोहमेडन अँग्लो ओरिएंटल, त्यालाच MAO या नावानेही ओळखलं जायचं. डिफेन्स असोसिएशनचे सचिव कोण होते? तर सर सय्यद अहमद खान नाही, हे तर संस्थापक होते. मौलाना सय्यद अहमद खान असं काही व्यक्तिमत्व नाहीये. आगा खान मुस्लिम लीगशी संबंधित होते. तर या प्रश्नाचं उत्तर काय? थिओडोर बेग हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आपली जी टेस्ट सिरीज आहे याच्यातून आपल्याला
अनेक नव्या नव्या प्रश्नांची ओळख होणार आहे. ते नवे नवे प्रश्न आपण माहिती म्हणून घ्यायचे. काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला नसतील आले तर त्याला टेन्शन घ्यायचं नाही. काही प्रश्नांचे उत्तर असे असतीलच की जे आपल्याला माहित पण नव्हते, तर ती नवी माहिती म्हणून आपल्या अभ्यासामध्ये ऍड करून घ्यायची आहे. ओके. 5वा प्रश्न, चार्टर ऍक्ट 1913 बाबत अयोग्य विधान ओळखा. ठीक आहे. 1, या कायद्याने कंपनीची सनद पुढे 20 वर्षांनी वाढवण्यात आली. एकदम बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर भारतीय 3 भाषांसाठी, हे जरासं कन्फ्युजिंग आहे, 3 भाषांसाठी प्रोत्साहनपर 1 लाख रुपयांची तरतूद केली. हे पण कन्फ्युजिंग आहे. खाली बघूया, कंपनीचा भारताशी व्यापार करण्याचा एकाधिकार संपवण्यात आला. कंपनीचा भारताशी व्यापार एकाधिकार करण्याचा बरोबर आहे, कारण ह्यांनी इथं काय केलं होतं, फक्त चहाचा आणि चीन सोबतचा जो व्यापार आहे तर त्याच्यातच फक्त एकाधिकार कायम ठेवला होता या 1913च्या ऍक्टनं, आणि बाकीचा सगळा एकाधिकार काय केला होता, त्यांनी संपुष्टात आणलेला होता. कंपनी खर्चाने भारतात ठेवण्याच्या ब्रिटिश सैनिकांची संख्या मर्यादित करण्यात आली. हे पण बरोबर आहे. ऍक्च्युली हे तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे, पेपर दिलेला आहे, त्यामध्ये 1813 आहे. हा कायदा 1813चाच आहे. चार्टर ऍक्ट म्हणलंय त्यामुळे हे कळायला पाहिजे. 1913 जरी प्रिंट असलं तरी दॅट इज 1813. ओके. तर याच्यामधले हे 3 विधानं बरोबर आहेत, त्यामुळे ह्याचं एक्झॅक्ट आपलं अयोग्य विधान कोणतं असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे याचं अयोग्य विधान असायला पाहिजे. आणि यामध्ये भारतीय भाषांसाठी आहे, बरोबर आहे. तर काय केलं होतं, फक्त प्रोत्साहनपर आहे 3 भाषांसाठी, असं काही याच्यामध्ये नाही. आणि फक्त भाषांचा विषय नव्हता, तर भारतातलं जे शिक्षण आहे ज्याला व्हर्नाक्युलर लँग्वेजेस म्हणतात, म्हणजे देशी भाषा, त्या देशी भाषेच्या शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद होती. फक्त 3 भाषांसाठी ही तरतूद नव्हती. ठीक आहे. त्यामुळं हे जे विधान आहे 2 नंबरचं हे विधान चुकीचं आहे. या कायद्यानुसार अजून एक होतं, धर्मप्रसारासाठी ख्रिस्ती जे प्रसारक होते त्यांना यायला परवानगी देण्यात आलेली. तो पण कायदा हाच आहे 1813चा. चला, तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 हे विधान चुकीचं आहे. 6 नंबर, रत्नागिरीमध्ये दलितांसाठी वेगळी असणारी मंदिरे खालीलपैकी कोणी उभारली. तर आपल्याला माहित असायला पाहिजे, विदा सावरकर जे होते अंदमानमध्ये त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. जेव्हा ते परत आले त्यावेळी त्यांना काय करण्यात आलं, एका ठिकाणी विजनवासामध्ये ठेवण्यात आलं. थोडक्यात आहे ना, की ते नजर कैदेमध्ये असल्यासारखे होते, तर ते राहिले होते रत्नागिरीत. आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी अस्पृश्योद्धारासाठी किंवा विधवा पुनर्विवाह संदर्भात, मंदिरांच्या संदर्भात बरेच काही आंदोलन त्या काळात त्यांनी रत्नागिरीमध्ये केलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की रत्नागिरीमध्ये दलितांसाठी वेगळी असणारी मंदिरे खालीलपैकी कोणी उभारली. तर उत्तर आहे विदा सावरकर. ओके. पुढचा प्रश्न आहे, कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात खालीलपैकी कोणी बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावरती गोळ्या झाडल्या. ओके. चला, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, पहिलं म्हटलंय प्रीतिलता वड्डेदार, सुनीती चौधरी, बीना दास, कल्पना चावला. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, बीना दास यांनी काय केलं होतं, जो गव्हर्नर होता स्टॅनले जॅक्सन, तर याच्यावरती पदवीदान समारंभामध्ये कोलकाता इथं गोळ्या झाडायचं काम बीना दास यांनी केलं होतं. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असे प्रश्न आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, हे प्रश्न पाठ असणं अपेक्षित आहे. चला, 8 नंबर, खालीलपैकी योग्य जोड्या लावा. किसान सभा, एका चळवळ, मोपला उठाव, बिजौरिया, आणि वेगवेगळे ठिकाणं दिलेले आहेत आपल्याला इथं. तर कोणत्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर किसान सभा जी आहे तर ते काय कीवर्ड्स दिलेले आहेत. कुठं शहर दिलंय, कुठं व्यक्ती दिलेला आहे, कुठं राज्य दिलेलं आहे. ओके. तर किसान सभेचा संबंध कोणाशी आहे, बाबा रामचंद्र, हे तर क्लिअर आहे. म्हणजे अच 4 यायला पाहिजे. अच 4 3 ठिकाणी आहे. हा ऑप्शन काय झाला आपला, कॅन्सल झाला. एका चळवळ, माझ्या मते युपी मध्ये एका चळवळ झालेली होती आहे ना, तर हे एका चळवळीत मला आठवतं युपी मध्ये ते काय करायचे, हिंदू आणि मुस्लिम अशा एकत्रीकरणाची ती चळवळ होती आहे ना, तर ही एका चळवळ होती, तर ती युपी मध्ये. म्हणजेच काय, बच 3 असायला पाहिजे. अच 4 बच 3 एकच पर्याय आपला. त्यामुळे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढे गेला तरी चालेल. मोपला उठाव, तर मलबारातला मोपल्यांचा उठाव म्हटला जातोय ना, मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे, असं पुस्तकाचं नाव आहे, विदा सावरकरांनी लिहिलेलं होतं आहे ना. तर मोपल्यांचा उठाव कुठं झाला, केरळला. आणि केरळच्या किनारपट्टीला कसली किनारपट्टी म्हणतात, मलबार किनारपट्टी. बरोबर, म्हणजेच काय आहे, मलबार ह्या भागामध्ये मोपल्यांचा उठाव झालेला होता. आणि बिजोरिया नावातच आहे, काय आहे, राजस्थान. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला, 9वा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयीच्या पुढील विधानातून अचूक विधाने निवडा. ओके. अ ब क 3 विधानं दिलेली आहेत बघा. अमेरिकेतील युनिटेरियन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीच्या आधारे ते शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकले. एकदम बरोबर विधान आहे. ही शिष्यवृत्ती केवळ एकेश्वर पंथाच्या सदस्यांना देण्यात येत असे, हे सुद्धा बरोबर आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल आजचा काळ आणि तो काळ हाच तर फरक होता. आजच्या काळामध्ये काय असं काही
कुठल्या पंथाचा सदस्य आहे काय ह्याच्यासाठी काही केलं जात नाही. पण त्या काळामध्ये काय होतं, त्या काळच्या ख्रिश्चनाईट ज्या काही असोसिएशन्स होत्या आपल्या विचारांचा प्रसार करायचा याच्यासाठी अशा प्रकारच्या शिष्यवृत्त्या ते देत असत. आणि हे कोण होते, विठ्ठलरामजी शिंदे हे एकेश्वरवादाचे प्रचंड मोठे समर्थक होते. मला वाटतंय ते कुठल्या ब्राह्मो समाजाचे पण ते कार्यकर्ते होते ना. मग तिकडं त्यांनी काहीतरी काम केलं, साऊथमध्ये जाऊन त्यांनी मंदिरांसंदर्भात काहीतरी आंदोलन केलं, त्यामुळे त्यांना ब्राह्मो समाजातून नंतर काढण्यात आलेलं होतं. ओके, तर ते एकेश्वरवादाचे काय होते, पुरस्कर्ते होते मोठे. त्यामुळे हे ब विधान सुद्धा बरोबर आहे. क ब्राह्मो समाजाच्या वतीने त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली होती, हे विधान मात्र काय इथं चूक विधान आहे. ते ब्राह्मो समाजाचं कार्य करत होते पण त्यांच्या वतीनं त्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली नव्हती. त्यामुळे अ आणि ब ही दोनच विधानं या ठिकाणी काय बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता काय करायचं, हा थोडासा वेगळा घटक आहे, हा वेगळा घटक आपल्या वाचण्यात आलेला नव्हता, तर हा घटक आता एक्सप्लोर करायचा, पुस्तकामध्ये जायचं आणि ह्या घटकाबद्दल काय जास्तीचं आपल्याला मिळतंय का हे बघायचं एकदा. ओके, चला 10वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे, पहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला, एकदम बरोबर आहे ना. किती साली स्थापन केलाय, 1936, बरोबर. तर 36 ची स्थापना आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते, हे पण एकदम बरोबर आहे. त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, हे मात्र चूक आहे, कारण त्यांचं निधन 1956 ला झालेलं आहे आणि त्याच वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. राईट, तर त्यामुळं आपलं उत्तर काय आहे, अयोग्य विधान. तर अयोग्य विधान कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले होते, हे विधान सुद्धा एकदम बरोबर विधान आहे. आणि याच पुस्तकाच्या आधारावर कालांतराने आरबीआयच्या निर्मितीचा ठराव करण्यात आलेला होता, है ना. त्यामुळे हे पुस्तक महत्वाचं पुस्तक आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान, है ना, बुद्ध अँड हिज धम्म, हु वेअर द शूद्राज यासारखे काही ह्यांचे महत्वाचे पुस्तकं त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते 65 नाही, काय असायला पाहिजे, 56 असायला पाहिजे. पुढं, बंगालच्या खालील नवाबांचा कालानुक्रम लावा. तर काय आहे, पहिला दिलेला आहे शुजाउद्दीन, त्यानंतर दिलेला आहे अलीवर्दी खान, त्यानंतर दिलेला आहे मुर्शिद कुली खान आणि त्यानंतर दिलेला आहे सिराज उद्दौला. तर इथं काय आहे, पहिला जो होता ना बंगालचा सुभेदार म्हणून जेव्हा नेमण्यात आला तर त्यावेळी मुर्शिद कुली खान याला नेमण्यात आलेलं होतं, त्यामुळे पहिला यायला पाहिजे मुर्शिद कुली खान क. ठीक आहे, त्यामुळे हे दोन आपले काय झाले, गायब. ओके, मुर्शिद कुली खानच्या नंतर आता शुजाउद्दीन, अलीवर्दी खान, सिराज उद्दौला. आपल्याला माहिती आहे सिराज उद्दौला सगळ्यात शेवटी आहे यांच्यातला, कारण त्यानंतर मीर कासिम, मीर जाफर, मीर कासिम असे कालांतरानं आलेले होते. तर त्यामुळे काय झालं, सिराज उद्दौला शेवटी यायला पाहिजे. इथं पण ड आहे, इथं पण ड आहे. ठीक आहे, आता त्यातला बघा अलीवर्दी खान आणि शुजाउद्दीन, तर त्याच्या आधी कोण आलेला होता, शुजाउद्दीन आलेला होता. त्यामुळे काय आपलं उत्तर यायला पाहिजे, मुर्शिद कुली खान, शुजाउद्दीन, त्यानंतर अलीवर्दी खान आणि त्यानंतर सिराज उद्दौला. त्यामुळे आपलं उत्तर आहे क अ ब ड, हा आहे त्यांचा योग्य कालानुक्रम. आता याच्यामध्ये जे सिराज उद्दौलानं धाडस दाखवलेलं होतं ते काय, इंग्रज आणि फ्रेंच यांनी काय केली होती, तटबंदी केली होती आपल्या किल्ल्यांना आणि ती करू नये हे सिराज उद्दौलाचं मत होतं. आणि त्या काळामध्ये काय झालं होतं, इंग्रज आणि फ्रेंच आपापसातच लढाया करायचे. तोपर्यंत ह्या बंगालच्या नवाबांना काहीच वाटलं नाही की ते एकमेकातच लढाई करतायत ना. पण जेव्हा फ्रेंचांनी ज्याची बाजू घेतली त्याच्याही विरोधात इंग्रज उतरले आणि इंग्रजांनी ज्याची बाजू घेतली त्याच्याही विरोधात फ्रेंच उतरले, तेव्हा मात्र हे जाणवायला लागलं की आता इंग्रज काय राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी उतरलेले आहेत. आणि मग काय केलं, सिराज उद्दौलानं त्यांचं ते अस्तित्व मानायला नकार दिला. आणि मग अर्थात सिराज उद्दौलाचे जे अमीनचंद किंवा ते जे माणिकलाल वगैरे व्यापारी होते है ना, त्या सगळ्यांनाच कोणी फोडलं, इंग्रजांनी फोडलं आणि त्याच्या विरोधातच युद्धाला उभा केलं, त्याचा सेनापती फोडला. आणि मग तिथं प्लासीची लढाई जी आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. इतका मोठा परिणाम इतक्या लहान युद्धानं अशी एकमेव लढाई म्हणजे प्लासीची लढाई त्यावेळी घडली. तारीख तोंडपाठ पाहिजे, 23 जून 1757. चला, तर मग हा क्रम आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, 12वा प्रश्न पुन्हा बघा. 1813च्या चार्टर ऍक्ट वरती आहे. 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची परवानगी दिली, बरोबर आहे, तर तरतूद करण्यात आली. आणि 13च्या चार्टर ऍक्टने धर्मोपदेशासाठी मिशनरी व्यक्तींना परवानगी दिली, हे विधान सुद्धा बरोबर आहे. ते आत्ताच आपण सांगितलं होतं. आणि याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं त्या ठिकाणी योग्य आहेत. 13वा प्रश्न, इंग्रजांनी कोणत्या लढाईत डचांचा पराभव केलेला आहे ना. आता हा प्रश्न थोडासा काय आहे, ऑकवर्ड आहे किंवा ऑफ बीट आहे. तुम्ही हे वाचलंय पण ते तुमच्या लक्षात नाही आता, है ना. तर ती एकच लढाई याच्यामधली, कोणती, बेदेराची लढाई. या लढाईमध्ये इंग्रजांनी निर्णायक पराभव केलेला आहे डचांचा. आणि त्यानंतरच्या काळात डच लोक इंग्रजांच्या कधीही नादी लागलेले बघायला मिळाले नाहीत. त्यांचं जे साम्राज्य आहे किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे ते त्या ठिकाणी या बेदेराच्या लढाईनं संपुष्टात आणण्यात आलेलं बघायला मिळतं. 14, अबक
काय म्हटलेलं आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिसने अधिकाऱ्यांवर संपत्ती जाहीर करण्याचे बंधन घातले. एकदम बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, सुशासन जे आहे ते आणण्याचा प्रयत्न कॉर्नवॉलिसने केला. त्याच्या आधीच्या काळात हेस्टिंग्स वगैरेचा जो काळ होता ना, या काळामध्ये काय, वॉरन हेस्टिंग्स, या काळामध्ये त्यानं काय केलं होतं की प्रचंडच म्हणजे लोकांमध्ये काय झालं होतं की पैसा खायची जी सवय आहे ती इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड बोकाळली होती आणि म्हणून त्यानं काय सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, संपत्ती जाहीर करा. तर हे अविधान करेक्ट आहे. कॉर्नवॉलिसला भारतीय नैतिकता व सचोटीबद्दल नितांत आदर होता, हे विधान मात्र चूक आहे. कॉर्नवॉलिस हा भारतीय लोकांच्या क्वालिटीविषयी आणि त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी अत्यंत शंकेखोर होता. म्हणजे त्याला असं वाटत होतं की भारतीय लोक हे प्रामाणिक नाहीत, तर त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल तो प्रचंड साशंका असायचा. त्यामुळे ब विधान चूक आहे. क विधान, कॉर्नवॉलिसने प्रशासकीय व्यवस्थेचे युरोपीकरण घडवले, हे मात्र बरोबर आहे. युरोपीकरण म्हणजे काय, सगळ्या गोष्टी अप टू डेट, जिथल्या तिथं कामाचं वर्गीकरण, ह्या सगळ्या गोष्टी कॉर्नवॉलिसने केलेल्या होत्या. त्यामुळं योग्य विधान विचारले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि क ही दोन विधाने या ठिकाणी योग्य आहेत. त्यानंतर 15, महालवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांशी करार न करता संपूर्ण खेड्याशी सरकारचा करार असे, बरोबर आहे हे विधान. महालवारी पद्धतीमध्ये महाल जो असतो एक, त्या सगळ्या महालाचाच विचार शासन करायचा आहे ना, मग तो करार खेड्याशी सरकारचा करार असायचा. आणि ब, जमीन महसूल कर रूपात घेतला जात असून ते भाडे नाही, ही इंग्रजांची जाहीर विचारधारा होती. हे ऍक्च्युली चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, तर जमीन महसूल हा भाडे असून तो कर रूपात घेतला जात नाही असं इंग्रजांचं म्हणणं होतं. म्हणजे शेतकरी जो शेती करतोय ना, तर ते आमचं काय आहे, कर नाही तो, तर आमचं भाडं आहे, म्हणजे जमीन आमचीच आहे. करामध्ये काय असतं, जमीन शेतकऱ्याची असते ना आणि तो कर देतो. भाड्यामध्ये काय असतं, जमीन आमची आहे आणि भाडं तुम्ही देता. म्हणजे हे वाक्य क्रिस क्रॉस आहे इथं, आहे ना, एक्सचेंज ऑफर आहे की जमीन महसूल कर रूपात घेतलं जात असून ते भाडे नाही, असं नाहीये. जमीन महसूल भाडे म्हणून घेतला जात असून तो कर नाही, ही इंग्रजांची विचारधारा होती. त्यामुळे ब विधान चूक आहे, अविधान बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे सर्वांना. तर हे होते 15 आपले कशाचे, इतिहासाचे प्रश्न. आता बघूया पुढचे भूगोलाचे प्रश्न. इतिहासामध्ये जर 9-10 आलेत आपले बरोबर तर यू आर गुड, ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की ते थोडेसे कन्फ्युजिंग पण होते. 16, महाराष्ट्रात शहरी भागातील लिंग गुणोत्तर 952 इतके आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे 903 इतके आहे. आता ऍक्च्युली आपल्याला हे कळायला पाहिजे, ग्रामीण भागातून लोक शहरामध्ये कशासाठी जातात, रोजगारासाठी जातात. रोजगारासाठी जाणाऱ्या संख्या कुणाची जास्त आहे, पुरुषांची जास्त आहे. मग पुरुष जेव्हा शहरात जास्त संख्येनं जातात त्यावेळी शहरामधलं लिंग गुणोत्तर काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे आणि ग्रामीण भागातलं बऱ्यापैकी स्थिर राहायला पाहिजे. मग काय झालेलं आहे, भारतामधलं लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामधलं शहरी लिंग गुणोत्तर हे जास्त नाही, कमी आहे आणि ग्रामीण लिंग गुणोत्तर हे काय आहे, जास्त आहे. तर हे विधान काय आहेत, एक्सचेंज ऑफर मध्ये आहेत. पुन्हा एकदा है ना, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं लिंग गुणोत्तर किती आहे, 952 आणि शहरी मधलं लिंग गुणोत्तर किती आहे, 903. तर त्यामुळे हे दोन्ही विधानं या ठिकाणी अयोग्य आहेत, कारण ते इंटरचेंज केलेले विधानं त्या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना, समजत आहे. चला 17वा प्रश्न. मॅंगनीजचे भारतातील काय म्हणलेलं बघा, मॅंगनीजचे भारतातील एकूण साठ्यापैकी 40% साठे हे महाराष्ट्रामध्ये आढळतात. ठीक आहे, तर हे विधान काय आहे आपलं, हे विधान एकदम बरोबर आहे. 40% साठे कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. भारतात मॅंगनीजचे सर्वाधिक साठे ओडिशामध्ये आहेत, हे पण विधान एकदम बरोबर आहे. मॅंगनीजच्या उत्पादनात भारताचा जगात 6वा क्रमांक लागतो. ठीक आहे, आता इथंच काय ऍड होऊ शकतं, मॅंगनीजचा अणुअंक काय, मॅंगनीजची संज्ञा काय, मॅंगनीज कोणता धातू आहे, बरोबर, मॅंगनीजचे धातुक काय, त्याचे संमिश्र काय, विज्ञानात घुसलो ना आपण. म्हणजेच काय, एका घटकाला धरून तुम्ही 2-3 विषयात सफर करून येऊ शकता. लक्षात. चला, तर याच्यामध्ये हे तिन्ही विधानं काय आहेत, आपले योग्य विधान आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न. आता ऍक्च्युली इथं 300 ते 1200 नाही, ते 800 ते 1200 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणती वने आढळतात, असा प्रश्न आहे. तर एक उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, ठीक आहे. त्यानंतर उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, सदाहरित वने तर इथं आढळतच नाही, ते याच्या पुढेच आहे.
पाऊस निमसदाहरित पण ह्याच्या पुढे आहे, तर सदाहरित सुद्धा याच्या पुढेच आहे. त्यामुळे हे दोन उत्तर आपले येणार नाहीत. तर आपलं उत्तर काय आहे? उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. आणि ह्याच्या खाली जेव्हा आपण जातो बरंच खाली 300च्या आसपास, त्यावेळी कोणती वने येतात? तिथं काटेरी वने. 300 मिमीच्या जवळपास जिथं पाऊस असतो तर त्यावेळी काय ते काटेरी वने. आणि या प्रश्नाचा 800 ते 1200 मिमी याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. त्यामुळं 18व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, चला 19 काय म्हणलेलं आहे? 19 मध्ये शिखर आणि जिल्हा याबाबत आपला कोणता पर्याय निवडा म्हणलंय? अयोग्य पर्याय निवडा. एक हरिश्चंद्रगड अहमदनगर पाठ असलं पाहिजे, हे बरोबर आहे ना. अहमदनगरमध्ये आपण कळसुबाई म्हणतो ना, तर ते हरिश्चंद्रगडाच्या ह्याच्यातच आहे, म्हणजे अहमदनगरमध्येच आहे. राजगड पुणे पाठच असलं पाहिजे, बरोबरच आहे हे सुद्धा. आता प्रॉब्लेम इथं असेल आहे ना, सिंगी सातारा आणि गडलगठ्ठा गडचिरोली. तर आपण काय केलेलं आहे, बऱ्यापैकी ह्यांचे विधान वाचलेले नसतील तर ती नवी माहिती आता ऍड करायची. गडलगठ्ठा सुद्धा बरोबर आहे, गडचिरोली. हे जे आहे सिंगी सातारा हे मात्र चुकीचं आहे. तर सिंगी जे आहे शिखर ते कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये सिंगी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय विचारलंय आपल्याला? अयोग्य जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 20वा प्रश्न, महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? ठीक आहे, चला तर डोलोमाइट पुन्हा एकदा आपल्याला माहित असलं पाहिजे. डोलोमाइट कशाचा आहे धातू? मॅग्नेशियमचं, बरोबर आहे. मग मॅग्नेशियम मिळवताना डोलोमाइट सापडतं आणि त्याच्यापासून मॅग्नेशियम मिळवलं जातं. मग कुठं? अमरावती अकोला नाही, भंडारा जळगाव नाही, नागपूर नांदेड तर काय आहे का जवळजवळ? तसं काही संबंध नाहीच आहे ना. तर याचं उत्तर काय? यवतमाळ रत्नागिरी आहे ना. आता हे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, पण यवतमाळ म्हणजे विदर्भातलं, रत्नागिरी म्हणजे कोकणातलं. तर ह्या दोन ठिकाणी हे काय होतात? आपल्याला सापडतात. त्यामुळं प्रश्न क्रमांक 20 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यवतमाळ रत्नागिरी. चल 21वा प्रश्न, देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 4% जवळपास आहे. हे विधान एकदम बरोबर आहे ना. आणि सर्वात म्हणजे तसं मोठं राज्य, सगळ्याच अँगलनं पुढारलेलं राज्य, पण खनिज संपत्तीच्या बाबतीत आपण एकदम मागास आहोत किंवा फारच कमी खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये सापडते. तर अविधान बरोबर विधान आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 19% खनिज संपत्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तर हे विधान, असे जे विधान येतात ना सर, ह्याला बरोबर म्हणायचं बरं का. काय सांगतोय बघा, पेपर सोडवताना आता इथे 19% आहे का, 39 आहे का, 59 आहे का, 89 आहे, हे माहिती आहे का आपल्याला? नाही. तर हे 19%ला बरोबर म्हणायचं. कळतंय काय चाललंय? कारण आयोगानं जेव्हा प्रिंट करून एवढं मोठं वाक्य दिलंय ना आपल्याला, तर ते उगच नाही दिलेलं. अशा ज्या गोष्टींबद्दल आपली खात्री नाही, इथं जर तुम्हाला 4%च्या जागी 14% दिलं असतं तर मी ह्या विधानाला वरच्या चुकीचं ठरवलं असतं. का? 4% मला पाठ आहे ना, पण खालच्या 19%च्या ऐवजी काही पाठ आहे का आपल्याला? काही डाटा आहे का आपल्याकडे? नाही. त्यामुळे ह्या विधानाला पण काय म्हणायचं? आपण बरोबर म्हणायचं, सोबत घेऊन जायचं आहे ना. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर काय याचं? पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने योग्य आहेत. 22, कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? ठीक आहे. आता इथं आपण जर महाराष्ट्र काढला, हा महाराष्ट्र, ठीक आहे, हा इथून कर्नाटक आणि तिथून पुढे तेलंगणा, बरोबर आहे. हा इकडं तेलंगणा आहे, राईट. हा जो काय असेल तो, ओके. अलीकडचा इकडं आहे तो आपला कर्नाटक है ना. हे आपण इथं आहेत, लातूर इथं आहे ना. आपण म्हणजे आम्ही सध्या इथून लेक्चर चालू आहे आमचं, राईट. मग आता काय झालेलं आहे, इकडून पलीकडे थोडासा कोण आहे? नांदेड आहे, राईट. म्हणजे नांदेड ऍक्च्युली तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे. नांदेड तेलंगणामध्ये पण आहे सीमा त्याची आणि कर्नाटकला पण आहे. मग इथं काय झालं? एक नांदेड आहे, त्यानंतर लातूर आहे, लातूरच्या अलीकडे आहे आमचा फादर डिस्ट्रिक्ट, बरोबर आहे, उस्मानाबाद, ज्याच्यातून लातूर झाला. महा उस्मानाबाद आहे. उस्मानाबादला चिटकून तिकडं कोण आहे? सोलापूर आहे. सोलापूरच्या पलीकडं आता ऍक्च्युली इथं येतो सातारा आणि ह्याच्या बाजूला इथं काय येतं? सांगली. सांगलीमध्ये जत वगैरे जे तालुके आहेत ते सगळे तिकडे जुळलेले आहेत, कर्नाटकाशी जुळलेले आहेत, ओके. आणि त्यानंतर आहे कोल्हापूर आणि शेवटी इकडे खाली आहे सिंधुदुर्ग. त्यामुळे एकूण सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर सोलापूर 4 झाले, उस्मानाबाद 5 झाले, लातूर आणि नांदेड तर 5, 6 आणि 7. तर एकूण किती आहेत? इकडं 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत. तर मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या आहेत? 8 जिल्ह्यांच्या सीमा त्या ठिकाणी लागून आहेत. क्लिअर आहे सर्वांना? ओके. चला 23वा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने 1993 मध्ये काय केलेले आहे? पहिले औद्योगिक धोरण घोषित केले. तर हे विधान एकदम काय आहे? आपलं बरोबर विधान आहे. आणि देशात महिला उद्योजकांकरिता स्वतंत्र धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर विधान आहे. पहिले महिला धोरण पण
महाराष्ट्रानंच राबवलंय. आणि महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण पण कोणी राबवलंय? महाराष्ट्रानं. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर आहे दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे 24वा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सीमेवर खालीलपैकी कोणती खाडी आहे? आता इथं येऊया पुन्हा एकदा. हा कोकण आहे ना, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे हे इथंच म्हणायचं. ओके. तर इथं कोणती खाडी आहे? तर इथं विजयदुर्गची खाडी आहे. ओके. आता हे जर आपण खालून गेलो तर ते काय, तुमचं वरून आलो तरी किंवा खालून गेलो तरी हे काही महत्वाच्या खाड्या सांगतो. ह्या खाड्या आहेत ना, तर काय धरा दाविते ह्या खाड्या आहेत त्या. आता तुम्ही पण केलंच असेल पाठ. धरा दाविते म्हणजे आम्ही असं म्हणलं की बायकोचं नवऱ्याचं लय भांडण झालं, बरोबर, आणि मग बायको काय म्हणली सासूला, म्हणले ओ त्यांना धरा मी दाविते, बरोबर आहे. म्हणजे धरा दाविते हे मी माझं ध्यानात ठेवलेलं, मला काय कोणी हे शिकवलं ना, आपलं आपलं लावायचं काहीतरी तिकडम आहे ना. तर धरा दाविते धरम तर राजापूर, दाभोळ, विजयदुर्ग, तेरेखोल है ना. आणि मग काय होतं, तुम्हाला जेव्हा वरचा क्रम खालचा क्रम विचारला जातो ना, कुठे ना कुठे 1-2 बसते ह्याच्यातले. आपल्या 5 ज्या खाड्या आहेत ना, ह्या 5 विधानात ठेवल्या तर कुठं ना कुठं बसते. आता इथं बघा धरा दाविते, इथं काय आहे विजयपूर है ना, विजयदुर्गची खाडी. जैतापूर आपल्याला माहिती आहे कुठं आहे, रायगडमध्ये आहे ना, ते फार वर गेलं. जैतापूर तर येणारच नाही. बाणकोट पण वरच आहे है ना, ती पण येणार नाही. तर जयगडची खाडी एकतर येऊ शकते पण ती सुद्धा वरच आपल्याला आढळते. पण विजयदुर्गची खाडी मात्र या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. तर हे जे 6 जिल्हे आहेत ना तिकडचे, तर त्या जिल्ह्यांचं काय करायचंय आपल्याला, सीमा आणि त्या सीमेतून जाणारी नदी आणि तिथली खाडी हे पाठच करून ठेवायचे. त्याच्यावरती इथं जरी प्रश्न आला नाही आला, मेन्सला प्रश्न येणारच आहे, समजून चला, ध्यानात आलं. त्यामुळे ते आपल्याला पाठ असणं एकदम गरजेचं आहे. आणि आता जे राज्यसेवा करणार आहेत त्यांना तर पाठच पाहिजे, कारण मग त्यांना उद्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण हे लिहायचं आहे. त्यामुळं महत्वाचं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजयदुर्गची खाडी. 25वा. गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा विचारलं गेलेलं आहे. कोणत्या जिल्ह्याबद्दल? धुळे जिल्ह्याचं विचारलं गेलेलं आहे ना. धुळ्याचे जे तालुके आहेत त्यांचा क्रम विचारला गेलाय. तर आपण गडचिरोलीचा दिलाय, तुम्ही अमरावतीचा बी बघून ठेवा. लक्षात आलं तर माहिती राहावा. त्यातल्या त्या सीमेवरचे जे जिल्हे आहेत ना त्यांचं थोडंसं बघून ठेवलं तर पुरेसं राहील तुम्हाला. आणि सीमेवरच्या जिल्ह्यांचं कसं बघायचं, आता लातूर सारखा जिल्हा आहे तर हा सीमेवरती इथं आहे ना, तर ह्याचे उत्तर दक्षिण नाही विचारणार, ह्याचे पूर्व पश्चिम विचारतील. लक्षात आलं. आता हा जो जिल्हा आहे कोणता, गडचिरोली, गडचिरोली जवळपास या ह्याच्यात आहे है ना, तर ह्याचं काय विचारलं जाईल तुम्हाला, उत्तर दक्षिण विचारलं जाईल. येतं का लक्षात काय चाललंय ना. तर कोरची, आरमोरी, भामरागड, सिरोंचा, आरमोरी, भामरागड, कोरची, सिरोंचा पाठ असणं अपेक्षित नाहीये तुम्हाला. हे असं पाठ असणं अवघड आहे. 36 जिल्ह्याचं पाठ करणं शक्य नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिसकी गोली लग गई उसकी लग गई. ध्यानात आलं. ज्याची नाही लागली गोळी मग ते आता इलाज नाही त्याला. ध्यानात आलं. काही वेळा गोळ्या मारायच्या काळात लोक 2 किंवा 3 ला गोळी मारतात, पण आता सध्या आयोगाचं काय ट्रेंड आहे, 1 आणि 4 हा ट्रेंड आहे. जरा बघा थोडंसं मागचे पेपर मी काय सांगतोय त्या ना, म्हणजे मी काय पास होण्यासाठी काय गरजेचं आहे ते सांगणारा मास्तर आहे. उगाच गोळ्या हा ना असं नाही, गोळी लागली बी पाहिजे ना. ठीक आहे, पाखराचा आवाज आला तर हवेत मारा ना, पाखराचा आवाज आला जमिनीवर गोळी मारला तर किती टेरिबल अंदाज आहे हा. लक्षात आलं. तर इतका टेरिबल आणि हॉरिबल अंदाज लावायचा नाही. चला 26वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. कशा संदर्भात आहे त्या जोड्या, राज्य आणि किनारपट्टीची लांबी या संदर्भात आहेत. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला, पहिल्यांदा पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालला आणि ओडिशा, केरळ, तामिळनाडू. चला बघूया. आता या राज्यामध्ये सर्वात जास्त जर आपण लांबी बघितली तर ती कोणत्या राज्याला यायला पाहिजे, तर ती तामिळनाडूला यायला पाहिजे. बरोबर. किती यायला पाहिजे तामिळनाडूला, 907. मग तामिळनाडूला 907, ड ला 4, तर ड ला 4 3 ठिकाणी आहे. 2 नंबरचा ऑप्शन काय झाला आपला, कॅन्सल झाला. ओके. त्यानंतर आपण काय बघूया, 560. तर 560 ही लांबी ह्या तिन्ही पैकी जे पश्चिम किनारपट्टीवरचे राज्य आहेत तर तिकडं थोडीशी जास्त आहे. पश्चिम किनारपट्टीवर कोण आहे, केरळ. मग त्यामुळे हे 560 कुणाला यायला पाहिजे, केरळला. क च 1 आहे, क च 1 आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मग हा 3 पण काय झाला आपला, कॅन्सल झाला. त्यानंतर तो ओडिशा आणि पश्चिम बंगाल. आता ओडिशामध्ये काय आहे, ओडिशामध्ये त्याची लांबी 457 आहे, पश्चिम बंगालमध्ये 374 आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ओके. 2 3 1 4 ही यांची जोडी बरोबर यायला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलाच्या प्रकाराची चढत्या क्रमाने मांडणी करा. झाडाच्या उंचीनुसार असं म्हटलंय आपल्याला, आणि मांडणी कशी करायची आहे, चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. तर काय म्हटलंय पहिल्यांदा, उष्णकटिबंधीय जंगले,
पानझडी वने आणि सूचीपर्णी वने. आता आपल्याला माहिती पाहिजे उष्णकटिबंधीय वनामधली उंची काय, सर्वात जास्त असली पाहिजे. बरोबर, उष्णकटिबंधीय म्हणजे कोणते, अमेझॉन प्रकारचा प्रदेश किंवा तुमचा विषुववृत्तीय प्रदेश आहे ना, तर तिथली झाडांची उंची काय फार जास्त आहे. हे सूचीपर्णी जंगल खूपच कमी. बरोबर आहे, फर वगैरे जे वृक्ष आहे ते खूप कमी उंचीचा वृक्ष आहे. पानझडी वने थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त, आपली बाभूळ वगैरे जे आहे ना हे पानझडीमध्ये किंवा काटेरी वनामध्ये येते ऍक्च्युली बाभूळ. पानझडी वन म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्ट मला नाव सांगता येणार नाही, पण पानझडी वन त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त, म्हणजे सूचीपर्णी जंगलातले वृक्ष सर्वात कमी, त्यानंतर पानझडी, त्यानंतर उष्ण. त्यामुळे आपलं उत्तर काय, क ब अ ही झाली यांची चढत्या क्रमानं आलेली मांडणी. 28वा प्रश्न, कुणाचाच चुकला नाही पाहिजे हा प्रश्न. कारण आपण जेव्हा भूगोल वाचायला चालू करतो तर त्यावेळीचं बेसिक आहे है ना. मग काय आहे बेसिक, खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे, तर याचं उत्तर काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2. काय म्हटलेलं आहे आपल्याला, अक्षवृत्त म्हटलेलं आहे. हे जे आहेत हे कोण आहेत आपले, रेखावृत्त. त्यामुळे ह्या दोन्हीचं जर ऍव्हरेज काढलं तर काय येतं 82, म्हणून त्याला मूळ रेखावृत्त 82 जे अलाहाबाद मधून जातं आणि 5 राज्यातून जातं वेगवेगळे आहे ना, तर ते मूळ रेखावृत्त आहे. तर हे दोन्ही पण या ठिकाणी येणार नाही. तर हे काय येईल आपलं 8°4. म्हणून आता काय करायचं, हे पण लावू शकता तुम्ही. आपण जे तिकडे मिनिकॉय बेटे, अंदमान निकोबार म्हणलंय ना, 9°, 10°, ह्याच्यानं वेगळे होतात ना ते. मग ते अक्षवृत्त जे आहेत ते भारताचे 8°4 उत्तर ते 37°6 उत्तर या दरम्यान भारताचा विस्तार झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29. पुढील विधानांचा विचार करा. बरं, विचार करू. लडाख येथे युरेनियमचे साठे आढळतात, एकदम बरोबर आहे ना. त्यानंतर काय म्हणलंय, ब 1 किलो युरेनियम पासून मिळणारी वीज 10,000 टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या विजे एवढी असते. पुन्हा एकदा, आता इथं आपल्याला हे माहिती आहे का 10,000 नाही 1 लाख आहे म्हणून, 1 लाख नाही 5 लाख आहे म्हणून माहिती आहे का आपल्याला, नाही. मग हे दिलेलं काय म्हणायचं, बरोबर म्हणायचं ह्याला. ठीक आहे, मग काय विचारलंय, अयोग्य नसलेले विधान ओळखा, म्हणजेच योग्य असलेले. तर अ आणि ब हे दोन्ही विधाने या ठिकाणी योग्य आहेत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, राज्य दिलंय आणि थंड हवेचं ठिकाण दिलेलं आहे. चला, हे तर यायला पाहिजे. माउंट आबू, बाकीचं काय नसलं तरी माउंट आबू माहिती आहे ना आपल्याला. कुठं आहे माउंट आबू, राजस्थान. म्हणजे क च काय यायला पाहिजे 2, क च 2, एकच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्लिअर आहे. काय काय मग, केरळ, वायनाड, आपल्याला माहिती आहे ना राहुल गांधी उभारले होते वायनाड मधून लोकसभेला, राईट. हा, त्यानंतर काय आहे, ब तामिळनाडू कुन्नूर, राजस्थान माउंट आबू आणि हिमाचल प्रदेश डलहौसी. बरोबर. तर हे काय, डलहौसी हे हिल स्टेशन आहे, तिथं हनीमून वगैरेला कपल जातात. पास व्हा, हनीमूनला जावा तिकडं. हा, म्हणजे पास झाले नाही, पास व्हा, नोकरी लागते, मग लग्न करा, मग जावा. हा, चला काय तरी उग. ओके. आता आपण जे आपल्या ह्या टेस्ट सिरीज मधले प्रश्न घेणार आहोत तर ते पुढचे राज्यशास्त्राचे प्रश्न आहेत. 31 ते 40 10 प्रश्न आहेत. तर ते बघूया. भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे, बरोबर आहे का हे विधान? बऱ्याच लोकांनी हे विधान बरोबर म्हटलेलं आहे, पण हे विधान चूक आहे. भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही पद्धत आहे. तुम्ही म्हणताल कसं? प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, सगळ्या जनतेनं मिळूनच राज्य चालवायचं. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, जनतेनं नेते निवडून द्यायचे आणि नेत्यांनी राज्य चालवायचं. मग ग्रीक वगैरे तिकडे जर गेलं तर 1000-1200 वर्षापूर्वी तिकडे प्रत्यक्ष लोकशाही होती. गावातले सगळेच एकत्र यायचे आणि सगळेच कारभार करायचे. ते स्मॉल स्केलवरती चालू शकतं, लार्ज स्केलवरती हे चालणार नाही. त्यामुळं प्रत्यक्ष लोकशाही पद्धत जी आहे ही आपल्याकडे अस्तित्वात नाही. अप्रत्यक्ष लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. अविधान चुकीचं आहे. ब, अमेरिकेतील अध्यक्षीय शासन पद्धतीऐवजी भारतात संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. हे विधान काय, बरोबर आहे. त्यामुळे अमेरिकेचा कोण असतो, प्रेसिडेंट, राष्ट्राध्यक्ष असतो. आपल्याकडं संसद आहे आणि संसदेचा घटक म्हणून कोण आहे, राष्ट्रपती आहे. ओके. तर आपली पद्धत काय, संसदीय शासन पद्धती आहे. क, भारतातील शासन प्रमुख अमेरिकन शासन प्रमुखाच्या विरुद्ध नामधारी प्रमुख आहे. हेही बरोबर आहे, कारण तिकडे जी अध्यक्षीय पद्धत आहे त्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा सर्वेसर्वा असतो, तो सगळेच निर्णय घेतो. म्हणजे तो त्यांचा काय असतो, वास्तविक प्रमुख असतो अमेरिकेतला. पण भारतातला जो शासन प्रमुख आहे त्याला बऱ्याच वेळा रबरी स्टॅम्प पण म्हणतात राष्ट्रपतीला, कारण त्याला कोणाच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं, पंतप्रधानाच्या किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्याला वागावं लागतं. तर त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून इथं आपलं उत्तर यायला पाहिजे ब आणि क ही दोन विधाने त्या ठिकाणी बरोबर आहेत. चला, 32वा प्रश्न. कलम 21A अंतर्गत 6 वर्षापेक्षा कमी वयातील बालकांसाठी तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर आहे का चूक आहे? कलम 21A अंतर्गत 6 वर्षापेक्षा कमी नाही बाळांनो, 6 ते
14 वयोगटातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत, त्यामुळे हे विधान काय आहे, चुकीचं विधान आहे. पुढचं विधान, कलम 45 मध्ये 6 वर्षापेक्षा कमी वयातील बालकांसाठी तरतुदी केलेल्या आहेत है ना. आता ह्या विधानाच्या संदर्भात बघूया काय आहे. कलम 45 मध्ये 6 वर्षापेक्षा कमी वयातील बालकांसाठी तरतुदी केलेल्या आहेत, तर हे विधान मात्र काय आहे, बरोबर आहे ना. कलम 45 मध्ये 6 पेक्षा कमी वयाचे जे त्यांच्या आरोग्याची वगैरेची काळजी आहे त्या संदर्भातल्या ह्या तरतुदी आहेत, तर हे ब विधान मात्र बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ब विधान योग्य. ठीक आहे. 33 याच्यावरती कायम काय विचारले गेलेले आहेत, आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, कशावरती, नवीन राज्याची निर्मिती आणि त्याचं विधेयक. चला, नवीन राज्य निर्मितीचे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीखेरीज मांडता येत नाही. एकदम बरोबर विधान आहे ना. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय हे विधेयक मांडता येणार नाही. ब, असे विधेयक राज्य विधिमंडळांकडे विचार घेण्यासाठी पाठवले जाते. हे विधान सुद्धा बरोबर आहे ना. परंतु त्यांनी जो दिलेला विचार आहे तो स्वीकारावाच असं काही बंधन आहे का, असं काही बंधन नाही. आणि ते फक्त एकदाच पाठवतात. नंतर प्रत्येक वेळी जर इकडे बदल केले त्या विधेयकात तर प्रत्येक वेळी राज्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. ओके. क, केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मिती अथवा सीमा बदलाचे असे विधेयक संबंधित केंद्रशासित प्रदेशाकडे पाठवण्याची गरज नसते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. कारण काय, तो कोणता प्रदेश आहे, केंद्रशासित आहे ना, म्हणजे नियंत्रण कोणाचं आहे, केंद्राचं. मग केंद्रानंच कशाला, म्हणजे आपणच आपल्या हाताला काय करायचं, हे म्हणायचं का, होय जेवायचं का, आपणच आपल्या हाताला विचारायचं का जेवायचं का, माझाच हात आहे ना, मी काय विचार, मी कुणाला विचारेन, मी शेजाऱ्याला विचार जेवणार का. बरोबर आहे. म्हणजे राज्य स्वयंभू आहेत ना त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्यांना विचारू शकतो आपण. परंतु केंद्रशासित प्रदेश स्वयंभू नाहीत, त्यांना कुणाचं नियंत्रणाखाली आहे, केंद्राच्यात, म्हणून त्यांना विचारायची काही गरज नाही. तिन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून उत्तर आहे सर्व योग्य. लॉजिक समजून घ्या, ऑटोमॅटिक उत्तर मिळतील तुम्हाला. ओके. चला, 34वा प्रश्न, कलम 20 नुसार अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण फक्त फौजदारी कायद्याबाबतच प्राप्त आहे. काय म्हणलंय बघा, कलम 20 नुसार अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण फक्त फौजदारी कायद्याबाबत प्राप्त आहे. हे विधान काय आहे, बरोबर आहे. जे दिवाणी केसेस असतात, दिवाणी म्हणजे काय, फ्रॉड केला काय पैशाचा, चेक दिला, चेक बाउन्स झाला वगैरे आहे ना, हे जे काही आहेत, आर्थिक गैरव्यवहार झाला, या संदर्भात कलम 20 मधलं संरक्षण उपलब्ध नाही. खून, रेप यासारखे जे गुन्हे आहेत त्या बाबतीमध्ये मात्र हे काय आहे, अवेलेबल आहे. ब, 20(3) नुसार स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येत नाही. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. 20(1), 20(2), 20(3) आहेत. याच्यामध्ये हे तिन्ही पाठच असले पाहिजेत. काय आहे, 20(1) काय, एक्स पोस्ट फॅक्टो, म्हणजे काय, आज जर गुन्हा घडला तर शिक्षा द्यायची आजच्याच कायद्यानुसार. आज गुन्हा घडला, उद्या कायदा केला मला आज शिक्षा देण्यासाठी, तर तसं करता येणार नाही. कलम 2 जे आहे त्याच्यातलं 20(2) जे आहे, डबल जेपर्डी. डबल जेपर्डी म्हणजे काय, मी जर आज एक गुन्हा केला, त्याची शिक्षा जर 5 वर्ष आहे तर मला 5च वर्ष शिक्षा, तिथून मी बाहेर पडलो, पुन्हा म्हणायचं चला अजून जेलमध्ये त्याच गुन्ह्यासाठी डबल, तर असं करता येणार नाही. आणि कलम 3 काय, स्वतः विरोधात साक्षीदार होण्याची मला सक्ती करता येणार नाही. म्हणजे जेल काय, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, जेलमध्ये मारलं मला आणि मीच खुनी आहे म्हणून कबूल करून घेतलं, तर कोर्टात गेल्यानंतर ते टिकत नाही, कारण माझ्यावरती तशी तुम्हाला सक्ती करता येत नाही. पण सह्या करणं, नमुने देणं, अंगठा देणं, माझा DNA सॅम्पल देणं, ही मदत मला करावी लागते, पण स्वतः विरोधात साक्षीदार व्हायची सक्ती करता येत नाही. तर हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर आहे दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. कळत आहे, दर्जा लक्षात येतोय प्रश्नांचा. चला, 35 योग्य जोड्या लावा. प्राधिलेख दिलेले आहेत आणि त्याचा पुढे अर्थ. आता को वॉरंटो चा साधा अर्थ आहे कोणत्या अधिकाराने. ठीक आहे, को वॉरंटो कोणत्या अधिकाराने तुम्ही हे केलंय बुवा, हे विचारायचा. तर ड चं उत्तर एक यायला पाहिजे, असा एकच पर्याय. बरोबर, पर्याय क्रमांक 3. काय जाणवायला हो तुम्हाला ह्या प्रश्नांमधून, तुम्हाला हे जाणवत आहे का की आयोगात जशी उत्तर सुटतात तसेच या प्रश्नांमध्ये सुटतायत. आयोगात पण होतं ना जोड्या लावामध्ये, एक माहित असलं तरी तुम्हाला उत्तर येऊन जातं. म्हणजे आपण काय केलेलं आहे, हे पेपर बनवताना ना प्रचंड टीम जोरात काम केलेली आहे या प्रश्नांवरती सगळ्या. आणि हे जवळपास 10 टेस्ट बनवायला ना एक 1.5 महिन्याच्या आसपासचं काम एक 7 ते 8 लोकांना करावं लागलेलं आहे. ध्यानात आलं तर. त्यामुळे आमची जी SJ अकॅडमीची टीम आहे त्यांनाही मी या काय म्हणूया प्रयोजनानं धन्यवाद देऊ इच्छितो आहे ना, या निमित्तानं, की बुवा त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते तसं दर्जेदार झालेलं आहे आणि आयोगाच्या अत्यंत जवळ हे काम त्यांचं पोचलेलं आहे. चला बघूया. तर उत्तर 3च आहे. सदेह उपस्थिती म्हणजे काय, हेबियस कॉर्पस.
बरोबर आहे, म्हणजे आमच्या समोर हजर करा, 24 तासाच्या आत हजर करावं लागतं. म्हणजे अ चं 2 आहे, बरोबर आहे. पुन्हा प्रतिबंध करणे म्हणजेच काय, प्रोहिबिट करणे, प्रोहिबिशन, आणि असे प्रमाणित करण्यात येते सर्शिओरर आहे ना. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ चं 2, ब चं 3, क चं 4 आणि ड चं 1. 37. घटना दुरुस्ती विधेयकात राष्ट्रपतीची जी संमती आहे ती काय करण्यात आली, 24व्या घटना दुरुस्तीने बंधनकारक करण्यात आलेली बघायला मिळते. बघूया. त्याच्यानंतर ब 97व्या घटना दुरुस्तीने कलम 19 मध्ये बदल करण्यात आला. ऍक्च्युली इथं काय 37व्या दिलंय का, ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण म्हणलं तर 37व्या घटना दुरुस्तीचा काही संबंध नाही, बरोबर. कशाशी, कलम 19शी. 37व्या घटना दुरुस्तीचा काहीही संबंध नाही. तर त्यामुळे इथं 97 नुसार सहकारी सोसायट्या जे आहे, सहकारी संस्था जो आहे, तो शब्द 19 मध्ये ऍड करण्यात आलेला होता. इथं 97 पाहिजे, त्यामुळे हे विधान काय चुकीचं आहे. आणि पहिलं विधान हे मात्र काय आपलं बरोबर विधान आहे. त्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे, फक्त अयोग्य. क्लिअर आहे सर्वांना, सर्वांना क्लिअर आहे. घटना दुरुस्ती विधेयकात राष्ट्रपतीची संमती 24व्या घटना दुरुस्तीने बंधनकारक करण्यात आली, हे बरोबर आहे. आणि 97व्या घटना दुरुस्तीने कलम 19 मध्ये बदल केलाय, 37व्या नाही. म्हणून याचं उत्तर आहे फक्त एक योग्य. 36. जोड्या दिल्यात सरळ सरळ आहे ना, मार्गदर्शक तत्व, कलम दिलेला आहे पुढे. फक्त इथं किती मार्गदर्शक तत्व दिले, 3. कलम किती दिलेले आहेत, 5. म्हणजे काय अपेक्षित आहे, यू हॅव टू बी प्रिसाइज, तुम्ही प्रिसाइज असणं अपेक्षित आहे. बघूया. न्याय व्यवस्था व कार्यकारी मंडळ अलग ठेवणे, हे सरळ सरळ कलम काय आहे तुमचं, 50 आहे. 51 काय, आंतरराष्ट्रीय संबंधासंदर्भात आहे ना. तर त्यामुळे हे इथं कन्फ्युज व्हायचं नाही. तर अ चं उत्तर 2 आहे. अ चं 2 असणारे पर्याय बघा, 3 पर्याय आहेत. ठीक आहे, बघूया. कृषी आणि पशुसंवर्धन, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, हे सरळ सरळ काय आहे, 43A. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग 43A. म्हणजे क चं उत्तर काय यायला पाहिजे, 4. क चं 4 2 ठिकाणी आहे, म्हणून उत्तर 1 किंवा 3 आहे. आता बघूया मधलं कृषी आणि पशुसंवर्धन. तर कृषी आणि पशुसंवर्धन ह्याचं उत्तर काय आहे आपलं, 48. तर ब चं 3. तर ब चं 3 बघा, इथं 1 आहे, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे सर्वांना. कलम हे 51 पर्यंतचे तोंडपाठ पाहिजेत. हे जर कलम तोंडपाठ नाहीत तर तोंडवर सुद्धा करायचं नाही, कळलं का. निकालाचा न सुद्धा म्हणायचा नाही 51 पर्यंतचे कलम पाठ नसले तर. येणार नाही आपला निकाल. 51 पर्यंतचे कलम पाठ नसतील तर तिथून पुढेही पाठ पाहिजे, पण तिथपर्यंत तर डेफिनेटली पाठ पाहिजे, अपवादासहित पाठ पाहिजे. चला. 38. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, कलम 55. तर इथं काय आहे, हे विधान आपलं चुकीचं आहे. राष्ट्रपतीची जी निवडणूक पद्धत आहे, सॉरी, कलम 55 हे बरोबर आहे. राष्ट्रपतींचा जो पदावधी आहे तो कलम 58 आहे, हे विधान मात्र चूक आहे. हे बरोबर आहे, पदावधी चूक आहे. कलम शपथ आहे ती 60 मध्ये आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, तर हा जो 58 आहे हा चुकीचा आहे. पदावधी माझ्या मते 57 मध्ये यायला पाहिजे पदावधी. ठीक आहे, पण तरी बघून घ्या, 58 मध्ये तर निश्चित नाही. 58 मध्ये माझ्या मते अर्हता वगैरे 58 मध्ये येत आहे ना. तर हे ब काय आहे, चुकीचं आहे. तर ब चूक आहे, अ आणि क बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. खालील पंतप्रधानांचा योग्य कालानुक्रम लावा. HD देवेगौडा, PV नरसिंहराव, चंद्रशेखर, VP सिंग, हे सगळे जवळपास एकाच काळामधले आपल्याला बघायला मिळतात. ओके. परंतु एक माहिती असलं पाहिजे, जेव्हा राजीव गांधींचं सरकार गेलं 89 ला, तर त्यावेळी पंतप्रधान VP सिंग झाले होते. म्हणजे हे सगळे पंतप्रधान व्हायच्या आधी कोण पंतप्रधान झालेला आहे, VP सिंग पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजे ड आधी यायला पाहिजे, चारही ठिकाणी ड आधी आहे. म्हणजे आहे ना, आपण जातोय आयोगाच्या जवळ आहे पेपर, राईट. त्याच्यानंतर VP सिंगच्या नंतर अगदी काही काळ चंद्रशेखर पंतप्रधान राहिलेले होते ना, म्हणून ड नंतर काय यायला पाहिजे, क. तर हे ड ब कॅन्सल, हे ड ब पण कॅन्सल. तर उत्तर सरळ सरळ पर्याय क्रमांक 2 मिळालं, ड क. मग चंद्रशेखर यांच्या नंतर कोण राहिलेले होते, PV नरसिंहराव, त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. आणि त्यांच्यानंतर कोण आले, अटलजी आले काही दिवस. मग कोण आले, सॉरी, देवेगौडाच्या आधी मला वाटतं हे आलेले होते आपले लुकिस्ट धोरण आहे ना, चंद्रशेखरच्या नंतर IK गुजराल आहे ना, इंद्रकुमार गुजराल. आणि इंद्रकुमार गुजराल नंतर कोण आले, देवेगौडा. त्याच्यानंतर पुन्हा अटलजी आले. अटलजी नंतर मनमोहन सिंग, त्यानंतर नरेंद्र मोदी आहे ना. तर हा तसा क्रम झालेला आहे. तर इथलं उत्तर आहे ड क ब अ. आधी VP सिंग, त्यानंतर चंद्रशेखर 90 ला, 91 ला PV नरसिंहराव, आणि त्यानंतर HD देवेगौडा 96 ला 97 ला समथिंग, त्यावेळी ते आलेले होते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड क ब अ. 40. काय म्हणलंय,
कलम 79 अंतर्गत भारतीय संसदेची रचना करण्यात आली आहे. हे विधान काय आहे? एकदम बरोबर विधान आहे ना. अविधान करेक्ट आहे. ब कलम 80 नुसार लोकसभेची व कलम 81 नुसार राज्यसभेची रचना करण्यात आली आहे. तर हे पुन्हा एक्सचेंज ऑफर आहे गुरुजी. बरोबर. काय आहे? 80 नुसार कशाची रचना आहे? राज्यसभेची आहे आणि 81 नुसार लोकसभेची आहे. त्यामुळे ब विधान चूक आहे. क राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी लोकसभा सदस्यांपेक्षा जास्त असतो. बरोबर आहे. लोकसभा सदस्यांचा कालावधी किती असतो? 50. बरोबर आहे, 5 वर्ष. आणि राज्यसभा सदस्यांचा 6 वर्ष असतो. आणि आपल्याला माहिती आहे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर होतात. त्यामुळे याचं उत्तर काय? फक्त अ चूक, ब चूक, क चूक, सर्व बरोबर. तर फक्त ब चूक या ठिकाणी आपल्याला उत्तर बघायला मिळतं. तर हे होते 10 प्रश्न कशाचे? राज्यशास्त्राचे 10 प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. त्यानंतर काय आहे पुढं? 41. तर हे सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत. आता विज्ञान आहे पण ते सामान्य नसतंय. ध्यानात आलं? वाटताना म्हणताना सामान्य म्हणलंय, ते लय असामान्य प्रश्न आहेत. काय काय आहेत बघूया. पुढीलपैकी बंदिस्त श्वसनाभिसरण संस्था असलेला प्राणी कोणता? तर बंदिस्त असं म्हटलंय. विंचू, बेडूक, झुरळ, गोगलगाय. तर बंदिस्त संस्था कोणता आहे? बेडूक हा याचा आहे. ऍक्च्युली श्वसनाभिसरण रक्ताभिसरण म्हणायचंय. ठीक आहे. रक्ताभिसरण असलेला प्राणी कोणता? तर बंदिस्त रक्ताभिसरण कोणाचं आहे? बेडकाची बंदिस्त संस्था आहे. आणि झुरळ ध्यानात ठेवायचं तर ती काय म्हणूया ओपन अँड क्लोज्ड अशा ज्या दोन आहेत त्यातली ओपन कुणाची आहे? झुरळाची. बाकीचं ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल. झुरळ इज ओपन आणि बेडूक इज क्लोज्ड एवढं ध्यानात ठेवलं तरी परीक्षेत जर एखादा प्रश्न आला तर दुआ में याद रखना. मला ध्यानात आलं तर याचं उत्तर काय? बंदिस्तचं बेडूक हे याचं उत्तर आहे. रक्तदाबानुसार रक्तवाहिन्यांचा योग्य चढता क्रम ओळखा. आता आपल्याला हे माहिती पाहिजे शिरा आणि धमन्या. तर शिरा कुठून कुठं रक्त वाहतात? अवयवाकडून हृदयाकडे आणि धमन्या हृदयाकडून अवयवाकडे. बरोबर. मग हृदय पंपिंग करून रक्त सोडतं, अवयव पंपिंग करून सोडतात का? आपला हात असं करून रक्त पाठवतो का? नाही पाठवत. मग अवयवाकडून जाणारं जे रक्त आहे तिथं दाबच असणार नाही फारसा. पण हृदय जे आहे ते पंपिंग करून पाठवतंय ना, म्हणजे दाब कुठं असेल? धमन्यामध्ये जास्त असेल, शिरामध्ये दाब कमी असेल. मग कसला क्रम म्हणलंय? चढता. मग शिरा आधी पाहिजे, धमन्यानंतर पाहिजे. शिरा आधी धमन्यानंतर हे नाही येणार. शिरा आधी धमन्यानंतर, शिरा आधी धमन्यानंतर. ठीक आहे. आता बघू तिन्हीमध्ये. मग आता केशवाहिन्या त्यांचा क्रम काय आहे? तर शिराचा दाब असतो 2 mm पाऱ्याचा दाब Hg है ना, आणि धमन्यांचा दाब असतो 100 mm Hg. ओके. आणि केशवाहिन्याचा दाब ह्या दोन्हीच्या इन बिटवीन काहीतरी असतो. पर्सन वाईज तो दाब काय होत जातो? बदलत जातो. मग त्यामुळं शिरा आधी येतील, मग केशवाहिन्या आणि त्यानंतर धमन्या. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत. हे पाठ असलं पाहिजे है ना. विल्यम हार्वे रक्ताभिसरण संस्थेचा जनक, रक्ताचा सामू, सगळं त्यामधलं तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आहे आपला 43. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. काय म्हटलंय? स्त्रियांमध्ये आरबीसी ची संख्या जास्त असते. शारीरिक जेवढ्या काही गोष्टी आहेत ना, नॉर्मली पुरुषांमध्ये जास्त किंवा मोठ्या आहेत. लक्षात आलं? हार्टचा साईज पुरुषांमध्ये जास्त आहे, रक्ताचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. ओके. तर इथं पण काय आहे? आरबीसी ची संख्या सुद्धा पुरुषांमध्ये जास्त आहे, स्त्रियांमध्ये ही संख्या काय आहे? कमी आहे. त्यामुळे हे अविधान चुकीचं विधान आहे. ब गर्भामध्ये आरबीसी या यकृतात किंवा प्लीहेमध्ये तयार होतात. तर प्लीहा म्हणजे काय? स्प्लिन हा एक अवयव आहे मानवी शरीरामधला, आणि यकृत लिव्हर आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हे विधान मात्र काय? एकदम बरोबर आहे. क आरबीसी ची संख्या कमी होणे याला एरिथ्रोसाइटोसिस असं म्हणतात. तर ऍक्च्युली आरबीसी ची संख्या कमी होणे याला एरिथ्रोसाइटोसिस असं नाहीत म्हणत, तर ही संख्या पुन्हा काय होणे? जास्त होणे है ना. तर याला म्हणतात एरिथ्रोसाइटोसिस असं म्हणतात. एरिथ्रो म्हणजे काय? आरबीसी. एरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी ला म्हटलं जातं, ल्युकोसाइट्स डब्ल्यूबीसी ला म्हटलं जातं. ओके. तर त्यामुळे काय? म्हणून ल्युकेमिया पांढऱ्या पेशीचा कॅन्सर. मग हे शब्द जरी ध्यानात राहिले ना तर परीक्षेमध्ये फार मदत होते. ओके. तर त्यामुळे क विधान काय आहे? चुकीचं. प्रौढ व्यक्तीमध्ये आरबीसी या अस्थिमज्जेत तयार होतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. गर्भामध्ये यकृत आणि प्लीहेत तयार होतात, प्रौढ व्यक्तीमध्ये अस्थिमज्जेत आणि प्लीहेत तयार होतात. ठीक आहे. तर त्यामुळे अस्थिमज्जेत तयार होतात हे विधान बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय म्हणलं? योग्य विधाने ब आणि ड उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे सर्वांना? चला, जीवशास्त्रावरती याच प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत. आपण थोडेसे प्रश्न लेंदी केलेत. का केलेत? परीक्षेत असेच येतात म्हणून आहे ना. उगा तुम्हाला बरं वाटावं म्हणून प्रश्न द्यायचे, ह्याला काही मतलब नाही. चला, 44वा प्रश्न काय म्हणतोय बघा. शास्त्रज्ञ दिलाय आणि सजीवांची वर्गीकरणाची पद्धत दिलेली आहे. कोपलँड,
आर विटाकर, कार्ल वुज, हॅकेल. आपल्याला विटाकर माहित पाहिजे. विटाकरनं काय दिलेली आहे? पंचसृष्टी पद्धत. म्हणजे ब च काय यायला पाहिजे? 3. तर 3 ठिकाणी आहे ब च 3. चला 1 तर कॅन्सल झाला. 25% शक्यता होती उत्तर बरोबर यायची, 33% आली. 3तला आता 1 असणार आहे ना काहीतरी, एवढं तरी आपल्याला पाठ आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? कोपलँड. आता कोपलँडचं माहित ठेवायचं आणि पाठ करून टाकायचं. आता शब्दात किती अक्षर आहेत? 4. 4 सृष्टी. आलं लक्षात? पाठ करून टाकायचं. कधीही आलं डोळे उघडे ठेवून गोल करायचं, डोळे झाकून नाही, ते चुकतंय पुन्हा गोल करायला. ध्यानात आलं? चला, तर कोपलँड उत्तर काय आहे? 4. त्यामुळे अ चं उत्तर काय? 2. अ च 2. म्हणजे आता पुन्हा हा पहिला पर्याय पण काय झाला तुमचा? कॅन्सल झाला. आता हॅकेल. हॅकेलच्या नावात किती अक्षर आहेत? 3. संपलं. 3 सृष्टी. त्यांनी ते ठरवूनच केलंय त्यावेळेस, माझं नाव हॅकेल आहे, मी 3च सृष्टी करणार. असं काही झालेलं नाही, परंतु त्याचं उत्तर तेच आहे. तर हॅकेलनं 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं. तर ड चं 1 आहे, तर ड चं 1 फक्त 2 मध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोपलँड 4 सृष्टी, आर विटाकर पंचसृष्टी, कार्ल वुज 6 सृष्टी आणि हॅकेल 3 सृष्टी. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता हे विटाकरच्या फक्त 5 सृष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. मोनेरा, प्रोटिस्टा, बरोबर. त्यानंतर वनस्पती, प्राणी आणि तिसरी मला वाटतंय मोनेरा, प्रोटिस्टा, कवक आहे ना, वनस्पती आणि प्राणी. तर हे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 45. आदिजीवातील कोणत्या गटामुळे मलेरिया होतो? आता आपल्याला माहिती आहे अनाफिलस डासाची मादी चावली आहे ना, तिच्याद्वारे तो तुमच्या शरीरामध्ये आदिजीव येतो. पण त्या आदिजीवाचं नाव नाही विचारलं आपल्याला. काय विचारलेलं आहे? कोणत्या गटामुळे. तर त्याचा जो गट आहे त्या आदिजीवाचा तो कोणता आहे? स्पोरोझोन हा त्याचा गट आहे. असे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर त्यामुळे हे प्रश्न काय करायचे आहेत? पाठ करायचे आहेत. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स फक्त पाठ असून उपयोग नाही, तो कुठल्या गटात येतो? स्पोरोझोन मध्ये येतो. एवढं पर्यंत पाठ करा. आता स्पोरोझोन म्हणजे काय हे जर आयोगानं विचारलं तर दुनियेत येणार नाही कुणाला. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आपण लईत इथपर्यंत खोल जायचं, कळतंय? त्याच्या खाली खोल आपण जायचं नाही. चप्पलचा ब्रँड कोणता आहे एवढंच फक्त बघायचं. त्याचं लेदर कशापासून बनलंय इथून जर बघायला गेलो आपण, मग ते लेदरचं झाड कोणतं होतं, प्राणी कोणता होता, कुणाच्या कातड्यापासून बनवलंय, त्या कातड्याचा पीएच काय होता, इतक्या डिटेलमध्ये जायचं नाही. प्रश्न एक चुकला तरी चालतो, पण एकच लेवल आपल्याला डीप जायचं आहे, त्याच्या खालचं लेअरिंग करत बसायचं नाही. चला 46. पुढील वैशिष्ट्यावरून कवकाचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. बघूया. लाकडाचे उत्तम विघटक म्हणून ओळखले जातात. बर. ब. यांच्या शरीराला मायसेलियम असे म्हणतात. बर. क. यामध्ये मशरूम, ब्रॅकेट फंगी यांचा समावेश होतो. जिथं मशरूम आलं ना तिथं त्याचं उत्तर आहे बेसिडोमायसेट्स. ओके. मशरूम जिथं आलं तिथं, मशरूम म्हणजे कळतं ना, आपण भाजी वगैरे खातो रेस्टॉरंटमध्ये, मशरूम मसाला वगैरे भाजी मिळते आहे ना, तो खायचा पदार्थ आहे ऍक्च्युली. तर त्याचं उत्तर काय? बेसिडिओमायसेट्स. ओके. पाठ असलं पाहिजे असंच काही नाहीये, हे नॉर्मल आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे. असा काही एखादा प्रश्न आवाच्या सवा तुम्हाला आला तर माहिती असावा. 47. अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. बरं, बघूया काय म्हटलेलं आहे. क्रुल्टोज लायकेन्स झाडावर किंवा खडकामध्ये आढळतात. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. लायकेन्स म्हणजे काय? दगड फुलाबद्दल चालू आहे ना, तर ते काय आहेत? झाडावर किंवा खडकावर आढळतात. बरोबर आहे. फॉलिओज लायकेन्स ही पाने असणारी व केसासारखी रचना असणारी असतात. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर काय विचारलंय? अयोग्य विधान. हे दोन्ही अयोग्य नाही, त्यामुळे आपलं उत्तर आहे दोन्ही चूक. ठीक आहे. म्हणजे दोन्ही अयोग्य नाहीत, म्हणून हे दोन्ही विधानं अयोग्य कॅटेगरीमध्ये बसण्यासाठी चूक आहेत किंवा गलत आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढे काय म्हटलेलं आहे. सस्तनी वर्गातील प्राणी व त्यांचा प्रकार याबाबत योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये काय दिलेलं आहे? ऑर्निथोरिंक्स, कांगारू आणि डॉल्फिन. तर यांच्या जोड्या आपल्याला जुळवायला सांगितलेल्या आहेत. ऑर्निथोरिंक्स जो आहे तो येतो प्रोटोथोरियामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे अ च 1 यायला पाहिजे, अ च 1 यायला पाहिजे. हे काय झाले? आपले उत्तर कॅन्सल झाले. ठीक आहे. कांगारू जो आहे तो कांगारू येतो कशात? मेटाथेरिया. आणि डॉल्फिन येतो तो युथेरियामध्ये. त्यामुळं पुन्हा इथं खाली एक्सचेंज ऑफर आहे. ब च 3 आहे, ब च 3 आहे आणि क च 2. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हटलेला आहे? 49वा प्रश्न. आता हे प्रश्न कशाचे आहेत? फिजिक्सचे प्रश्न आहेत. आतापर्यंत आपण काय बघितलेत? बायोलॉजी मधले प्रश्न बघितले, बॉटनी विथ झूलॉजी आहे ना. आता इथं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा वेग 0.6 ms
मीटर पर सेकंदने वाढतो. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. तापमान आणि ध्वनीचा वेग समानुपाती असतात. तापमान वाढलं ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. ध्वनीचा द्रवामध्ये सर्वाधिक वेग केरोसिन मध्ये आहे. हे विधान मात्र काय आहे? चूक आहे. तो कुठं आहे? समुद्राच्या पाण्यात आहे तर किंवा खाऱ्या पाण्यात आहे. ब चूक आहे, अ बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 50. पास्कलच्या सिद्धांतानुसार एखाद्या बंदिस्त द्रवावर दाब दिला असता हा दाब द्रवातील सर्व बिंदूंवर सारख्या प्रमाणात प्रसारित होतो. हे विधान एकदम बरोबर विधान आहे. ब हायड्रॉलिक ब्रेक पास्कलच्या सिद्धांतावर कार्य करतो. मग ब्रेक कुठं दिलं जातं? चाकाच्या एकाच भागावरती ब्रेक देतात, बरोबर, हे इथं. पण काय होतं? हे ब्रेक सगळ्या चाकावर समान प्रमाणात प्रसारित होतं ना, बरोबर. मग त्यामुळे काय आहे? हे सुद्धा विधान बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. उत्तर आहे दोन्ही विधाने योग्य. पर्याय क्रमांक 3. एका टॉवरवरून फेकलेला चेंडू 3 सेकंदात जमिनीवर पडतो तर टॉवरची उंची किती? ए बरोबर किती दिलंय? 9.8 मीटर पर सेकंद. बघूया इकडं. हा टॉवर आहे, बरोबर. हा टॉवर आहे, याच्याहून खाली जो फेकलेला दगड आहे तर हा किती सेकंदात म्हणलंय? 3 सेकंद. म्हणजेच काय आहे? तुम्हाला टाइम दिलेला आहे. किती दिलेला आहे? इथं लिहूया टी बरोबर, थोडं जास्तच येतंय. टी बरोबर काय दिलेला आहे? 3 सेकंद दिलेला आहे, राईट. ए म्हणजेच गुरुत्व त्वरण आहे ना, तर गुरुत्व त्वरण म्हणजेच काय? 9.8. ए म्हणजेच हे जी आहे, स्मॉल जी, गुरुत्व त्वरण. ओके. आता इथून खाली दगड पडला म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग जो यू असणार आहे तो काय असणार आहे? 0 असणार आहे, बरोबर. आणि ह्या दगडाचं इथली टॉवरची उंची म्हणजे दगडाचं विस्थापन आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं? यस बरोबर काय? मग काय आलं? यस बरोबर गतीविषयक दुसरं समीकरण ut अधिक हाफ at स्क्वेअर, बरोबर. यू बरोबर काय आहे? 0. त्यामुळे हे अलीकडची राशी 0 झाली. यू गुणिले टी काही केलं, टी काय टीचा बाप आणला तरी गुणिले 0 म्हणलं तर 0च येणार आहे. त्यामुळे उत्तर काय आलं? यस बरोबर 1/2 गुणिले at वर्ग, बरोबर. ए बरोबर काय? 9.8. टीचा वर्ग म्हणजे 9. टी बरोबर 3 आहे ना आपलं, त्यामुळे तो झाला 9. म्हणून यस बरोबर बे एक बे हे आलं 4.9 गुणिले 9. 4.9 गुणिले 9 म्हणून यस बरोबर 9981 हातचे आले 8, 9 चोक 36 आणि 8 44.1 मीटर. दिस इज आवर आन्सर. चल या इकडं काय दिलेलं आहे बघा. पर्याय क्रमांक 2 काय आहे? 44.1 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. 52. एखाद्या वाहकातील विद्युत रोध वाढवत जाऊन त्यानुसार विद्युत धारा कमी होत जाते. विद्युत रोध वाढवला विद्युत धारा कमी होते, बरोबर आहे, कारण ते व्यस्तानुपाती आहेत. आर बरोबर व्ही छेद आय. हा रोध जेवढा वाढवू आय तेवढं कमी होणार, आय जेवढा कमी झाला तेवढा रोध वाढणार. सरळ सरळ आहे, बरोबर आहे. रोधांच्या एकसर जोडणीमध्ये सर्व रोधांमधून एकसारखी विद्युत धारा जाते. करेक्ट आहे. एकसर जोडणी आहे. हे इथं एक रोध आहे, पुढे गेला, इथं एक रोध आहे, तिथून पुढे गेला, तिथं एक रोध आहे. म्हणजे ह्या प्रत्येक रोधातून जाणारी विद्युत धारा एकसारखी असते. हे सुद्धा विधान काय? बरोबर आहे. रोधांच्या समांतर जोडणीमध्ये सर्व रोधामधून एकसारखी विद्युत धारा जाते. हे विधान मात्र चूक आहे. समांतर जोडणीमध्ये काय होतं? ही जोडणी आहे, हे इथं एक रोध आहे, हा इथं एक रोध आहे आणि हा इथं एक रोध आहे. आता इथून जे करंट चाललंय ते सगळीकडे विभाजित होणार ना, मग त्यामुळे सगळ्या रोधामध्ये समान विद्युतधारा जात नाही. उलट ह्याच्या दोन टोकामधलं जे विभवांतर आहे इथलं आणि इथलं, हे विभवांतर एकसारखं असतं, विद्युतधारा एकसारखी नसते. तर त्यामुळे क चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फक्त क चूक. कळतंय का बघा? 52 क्रमांकाचा प्रश्न. वी आर इलॅबोरेटिंग इच अँड एव्हरी क्वेश्चन व्हेरी सिरियसली अँड व्हेरी गुड स्टाईल आहे ना, मग ते तुम्हाला सगळं व्यवस्थित कळावं या पद्धतीनं सांगणं चालू आहे. 53. उष्णतेच्या स्थानांतरास माध्यमाची आवश्यकता नसते. काय म्हटलेलं आहे? उष्णतेच्या स्थानांतरणास माध्यमाची आवश्यकता नसते. हे चूक आहे ना. उष्णतेचं स्थानांतरण जर व्हायचं तर प्रत्येकच स्थानांतरणाला माध्यमाची आवश्यकता नसते असं नाही. काही माध्यमाला स्थानांतरणाची आवश्यकता असते, काही माध्यमाला नसते. तर त्यामुळं सरळ सरळ नसते हे विधान काय आहे? चूक आहे. ब उष्णतेच्या स्थानांतरणाचा सर्वात वेगवान प्रकार म्हणजे प्रारण होय. एकदम बरोबर आहे. सूर्यापासून येणारी उष्णता प्रारणाच्या माध्यमातून येते. सर्वाधिक वेगवान प्रकार आहे, बरोबर आहे. क जास्त उष्ण पदार्थाकडून कमी उष्ण पदार्थाकडे होणारा उष्णतेचा प्रवास म्हणजेच उष्णतेचे स्थानांतरण होय. एकदम बरोबर आहे. तर त्यामुळे पुन्हा एकदा काय उत्तर आहे याचं? फक्त अ विधान चूक आहे, बाकी सगळे विधान बरोबर आहेत. 54. H2SO4 चा रेणुभार किती? H2SO4 काय? रसायनांचा राजा म्हणजे कोण आहे? सल्फ्युरिक ऍसिड. मग रेणुभार काढायचा आहे, मग आधी काय काढायचा? अणुभारांक. हायड्रोजनचा अणुभारांक किती आहे? 1. किती हायड्रोजन आहे? 2. म्हणजे हे 2 अधिक सल्फर. सल्फरचा अणुभारांक किती आहे? 32 आहे ना. अणुअंक 16, अणुभारांक आहे त्याचा 32 अधिक ऑक्सिजनचा अणुभारांक आहे 16.
असे किती ऑक्सिजन आहेत 4, तर 16 गुणिले 4 16 चोक 64, बरोबर. करा बेरीज. 2 अधिक 32 अधिक 64 बरोबर किती यायला पाहिजे 98. तर आपलं उत्तर काय आहे रेणुभार आहे. पर्याय क्रमांक 2 98. 55 283 हे इलेक्ट्रॉन संरूपण पाहिजे इथं ॲल्युमिनियमचे आहे, तर हे विधान बरोबर आहे. ॲल्युमिनियमचा अणु अंक किती आहे 13, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण काय होतं 283. ड्युरॅल्मिन हे ॲल्युमिनियमचे प्रमुख संयुग असून त्याचा वापर विमानाचे पत्रे बनविण्यासाठी होतो, हे विधान सुद्धा एकदम बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला मग आता इथपर्यंत विज्ञानाचे प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि जे विद्यार्थी हे युट्यूबवरती पाहत आहेत तर त्यांनी इथून पुढचं जे आहे तर ते बघण्यासाठी ॲपवरती या. ॲपवरती पहिली टेस्ट पेपर आणि पहिलं एक्सप्लेनेशन पूर्ण तुम्हाला मोफतच आहे, ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथं पाहू शकता. तुम्ही तिकडं ॲपवरती यायचं आहे, ठीक आहे. चला त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करा आणि त्याच्यावरती ॲपवरती येऊन पहिली टेस्ट पेपर छान सोडवा आणि त्यानंतर पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तिथं पाहू शकता. आताचे हे 55 प्रश्न जे आपण बघितलेले आहेत तर इथून पुढचं जे डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचं जे विश्लेषण आहे तर ते आपल्याला आपल्या मोबाईल ॲपवरती पाहायला मिळणार आहे आणि त्या मोबाईल ॲपवरती पहिली ही आपली पूर्ण टेस्ट आणि पहिल्या टेस्टचं पूर्ण विश्लेषण हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि तिथून पुढे मात्र यू हॅव टू परचेस द होल टेस्ट सिरीज. ओके, चलो, थँक्यू.